शेतकरी मित्र नमस्कार. नैसर्गिक शेतीच्या दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर नैसर्गिक शेती म्हणजे काय, नेमकं करायचं काय? तर बऱ्याच वेळा सांगितलं की नैसर्गिक शेतीमध्ये काय करायचं, म्हणजे शेतकरी नेमकं काय करायचं काय, किंवा कुठल्या गोष्टीचा अवलंब करायचा आणि कुठल्या गोष्टीचा अवलंब करायचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं की नैसर्गिक शेती 4 पिलर सांगितले जातात. 4 मध्ये याच्यामध्ये पहिला आहे जीवामृत, की जो बहुतेक शेतकरी वापरतात, की पीक पोषण म्हणून वापरतात. म्हणजे देशी गाईचं शेण, गोमूत्र, नंतर कडधान्याचं पीठ आणि गुळ आणि वडाच्या झाडाखालची माती असं जे मिश्रण आहे हे तयार करून साधारणपणे 3 ते 7 दिवसामध्ये त्याचा वापर केला जातो. दुसरं आहे बीजामृत. हेच घटक वापरून आपण बियाण्याला प्रक्रिया करण्यासाठी किंवा बीज प्रक्रियेसाठी, बियाण्यामार्फत पसार होणारे कीड रोग आहेत किंवा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपण बीजामृत वापरतो. ह्या 2 गोष्टी झाल्या. तिसरा महत्त्वाचा घटक आहे की आच्छादन. जोपर्यंत तुमच्या जमिनीवर आच्छादन आहे किंवा कव्हर आहे तोपर्यंत तुमची जमीन सुरक्षित राहते. भले वाढणारं तापमान असू द्या किंवा इतर गोष्टी, कडक थंडी असू द्या किंवा धो-धो पडणारा पाऊस असू द्या, बाहेरची जी नैसर्गिक आपत्ती किंवा जमिनीची होणारी धूप आहे ही थांबवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, आच्छादन करतं. आणि दुसरी गोष्ट, आच्छादन ज्याला आपण मल्चिंग म्हणतो, हे मोस्टली कुठलेही सेंद्रिय अवशेष असतील, पिकाचे टाकावशेष असतील किंवा हिरवा पालापाचोळा असेल, जे तुमच्या म्हणजे शेतामध्ये नको आहे किंवा जे शिल्लक अवशेष राहिले किंवा जनावरांना खाऊन राहिलेला कडबा वैरण जे काय, त्याचं आच्छादन काय केल्यामुळे काय होतं, तर आपण पाण्याचे जे होणारं बाष्पीभवन आहे हे थांबवू शकतो. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर किंवा पाणी कमी वापरण्यासाठी आपल्याला आच्छादन महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे की तणांचा प्रादुर्भाव. जर तुम्ही शेतामध्ये तुमच्या पिकामध्ये आच्छादन केलं असेल तर तणांचा प्रादुर्भाव अतिशय कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जमिनीचं तापमान हे नियंत्रित राखलं जातं. ज्यावेळेला कडक उन्हाळा असतो त्यावेळेला जमिनीचं तापमान कमी होतं आणि ज्यावेळेला कडक थंडी असते त्यावेळेला सुद्धा जमिनीचं तापमान वाढवलं जातं. आणि ह्या म्हणजे जसं आपण माणूस एअर कंडिशन बसवतो कशासाठी, तर आपल्याला जेवढं पाहिजे तापमान त्यासाठी, बरोबर, सेम तसं एअर कंडिशनरचं काम, जमिनीचं एअर कंडिशनरचं काम हे आच्छादन करत असतं. आणि ह्याचं होतं काय, आच्छादन जर तुमचं सेंद्रिय असेल तर जमिनीमधले गांडूळ खाद्य होते किंवा जे उपयुक्त जीवजंतू आहेत त्यांना शेवटी खाद्य लागतं आणि ह्यांच्या सगळ्यांचं खाद्य हे सेंद्रिय घटक आहे. तुम्ही आच्छादन जर मल्चिंग जर प्लास्टिकचं करत असाल किंवा इतर गोष्टी करत असाल तर ते सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीमध्ये फायदेशीर ठरणार नाही किंवा ते करू नये. का, तर हे शेवटी जे आपण बायोलॉजिकल वेस्ट आहे ह्याचं रियुटिलायझेशन म्हणतो, हे आपल्या नैसर्गिक शेतीमध्ये झालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे, म्हणजे पुढची चौथा पिलर आहे की वापसा. वापसा ही कंडिशन ही किंवा वापसा मर्यादित किंवा वापसा जमिनीमध्ये ठेवणं हे जरी पावसाळ्यामध्ये शक्य नसलं तर उर्वरित ह्याच्यामध्ये वापसा हे अतिशय महत्त्वाचं, की ह्या कंडिशनमध्ये की ज्या वापसा हे काय आहे शेतकऱ्याला, म्हणजे जमिनीमध्ये हवा आणि पाणी यांचं योग्य प्रकारे संतुलन हा सगळ्यात महत्त्वाचं. भले मानसिक असू द्या, शारीरिक असू द्या, संतुलन जिथं असतं तिथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात. सेम कंडिशन आहे, हवा आणि पाणी याचं जर संतुलन असेल म्हणजे योग्य असेल तर ती कंडिशन असते, वापसा कंडिशन असते. आता वापसा कंडिशनमध्ये होतं काय, तर जमिनीमध्ये हवा आणि पाण्याचं प्रमाण योग्य असल्यामुळं मुळाची वाढ चांगली होते, मुळं सशक्त बनतात, मुळाची वाढ चांगली होते, पांढरी मुळं फुटणं हे चांगले असतं. जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवजंतू आहे ह्याची वाढ चांगली होते. जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य आहेत ही विरघळली जातात आणि पिकाला चांगल्या प्रकारे शोषण्यासाठी मदत करतात. अशी बरीचशी कारणं आहेत की ह्यासाठी वापसा ही कंडिशन, म्हणजे पिकाला पाणी जास्त देऊ नका हे सांगण्याचं कारण हे आहे की जर तुम्ही प्लॉट भरून पाणी देत असाल, वारंवार देत असाल तरी सुद्धा ते नैसर्गिक शेतीमध्ये फेल ठरू शकते किंवा नैसर्गिक शेती तुमची फेल ठरू शकते. म्हणजे वाटत असेल वापसा हे किरकोळ आहे, पण वापसा हे नैसर्गिक शेतीमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि NIPHM आणखी 2 मुद्दे सुचवलेत, ते म्हणजे पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन. आता ह्याच्यामध्ये येतं काय, तर पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन ठीक आहे, तुम्ही व्यवस्थापनामध्ये सगळ्या गोष्टी येतात, अगदी बियाण्याच्या निवडीपासून ते पीक संरक्षणपर्यंत, काढणीपर्यंत, साठवणीपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या निसर्गाला, आपल्या स्थानिक परिस्थितीला धरून करायचे आहेत. ह्याच्यामध्ये बियाण्याची निवड काय, तर आपलं स्थानिक पारंपरिक बियाण्याचे ज्या जाती आहेत, बियाण्याचे वाण आहेत, हेच आपण नैसर्गिक शेतीमध्ये वापरणं गरजेचं आहे. बाहेरून आणून कुठलीही सुधारित संकरित जात नैसर्गिक शेतीमध्ये टाळली पाहिजे, कारण बाहेरची कुठलीच निविष्ठा ही नैसर्गिक शेतीला मान्य नाही किंवा नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला अलाव केली जात नाही किंवा तुम्हाला परवानगी मिळत नाही. त्यामुळं बियाण्याची निवड असेल, पेरणीची पद्धत असेल, खताचा वापर, खत म्हणजे रासायनिक नाही, खत म्हणजे सेंद्रिय आलं, जैविक आलं, आणि ते सुद्धा तुमच्या घरी
तुमच्या शेतावर तयार केलेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर कुठून तरी विकत आणत असाल, कुणाकडे शेणखत विकत आणायचं, कुठून तरी बाय फर्टिलायझर विकत आणायची, विकत आणून नैसर्गिक शेती करायची, आपल्याला स्वतःच्या शेतावर आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या. त्यामुळे पिकाच्या व्यवस्थापनामध्ये खत व्यवस्थापन, त्यानंतर पिकाची फेरपालट, कारण आपल्याला जमिनीची सुपीकता टिकवायची आहे, जमिनीची उत्पादकता टिकवायची आणि जमिनीचा पोत टिकवायचा, तर पिकाची फेरपालट महत्वाची. एकसारखी पिकं जर फक्त एकदल पिकं जर तुम्ही सतत घेत असाल, किंवा काही भागामध्ये 2 ते 3 भाताची पिकं घेतली जातात, किंवा काही ठिकाणी मका घेतली, किंवा काही ठिकाणी कंटिन्यू वर्षानुवर्ष ऊस घेतला जातो, तर तिथं जमिनीमध्ये असमतोल तयार होतो. ठराविक अन्नद्रव्ये जास्त प्रमाणामध्ये उचलले जातात, जमिनीवर ताण येतो. त्यामुळे पिकाची फेरपालट, म्हणजे खरीपमध्ये जर तृणधान्य असेल तर नंतर कडधान्य, गळीत धान्य अशी पिकं घेणं गरजेचं आहे. हे एक आहे. त्यानंतर आंतरपीक आणि मिश्र पीक पद्धत, ह्या सुद्धा एकात्मिक व्यवस्थापनामध्ये येणं गरजेचं आहे. कारण एकच पीक जर तुम्ही शेतामध्ये घेत असाल तर कदाचित एखाद्या वर्षी हवामानाचे बदल आहे, कीड रोग आहे, ह्या गोष्टीमुळे एखादं पीक जर फेल गेलं तर दुसऱ्या पिकामध्ये शेतकरी तरतो. त्यामुळं आंतरपीक आणि मिश्र पीक किंवा पट्टा पद्धत हे सुद्धा नैसर्गिक शेतीमधले खूप महत्वाचे घटक आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की हिरवळीच्या खतांचा वापर, कारण आपण बाहेरनं काय आणत नाही, नैसर्गिक शेतीमध्ये बाहेरनं विकत आणून काही वापरायचं नाही. व शेवटी जमिनीची गरज भागवायची आहे. म्हणजे जीवामृत आणि बीजामृत असेल याने सगळी गरज भागणार नाही. किंवा तुमच्याकडे सेंद्रिय खतं जर तयार केलेली नसतील, गांडूळ खत नसेल, किंवा तुमच्याकडे जनावर नसतील, तर आपल्याला हिरवळीच्या खताचा वापर सुद्धा करावा लागेल. की हिरवळीची खत आपण स्वतः जमिनीत स्वतःच पेरतो आणि ती फुलवेळ अवस्थेमध्ये आल्यानंतर गाडतो, तरच आपल्या जमिनीला सेंद्रिय करतो. पण सगळ्यात महत्वाचं आहे की नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला पिकं सशक्त करायची, पिकं आपल्याला जोमदार किंवा पिकं चांगली करायची. हे कधी करू शकतो जर जमिनीमधला सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर. आणि जमिनीमधला सेंद्रिय कर्ब तुम्हाला चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सेंद्रिय खतच वापरायला लागतील. आणि जेवढी गरज आहे, कारण एक आहे रासायनिक खताची मात्रा ही कमी द्यावी लागते, त्या प्रमाणामध्ये सेंद्रिय खत जास्त द्यावी लागतात. त्यामध्ये घटक कमी असतात, जे अन्नद्रव्याचे घटक आहे, नत्र, स्फुरद, पालाश. हे नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे रासायनिक नाही, पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्यात लक्षात घ्या. नाही तर नत्र, स्फुरद, पालाश म्हणलं तर तुम्ही रासायनिककडे जाल, अजिबात नाही. तुम्ही सेंद्रिय मधून द्या, जैविक मधून द्या, रासायनिक मधून द्या, किंवा हिरवळीच्या खतामधून द्या, पिकाला ते घटक तेवढ्या गोष्टीमध्ये मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हे सगळे हिरवळीची खतं तुम्हाला तिथं करायला लागतील. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की सगळ्या निविष्ट आपल्याला स्वतःच्या शेतावर तयार करायच्या. म्हणजे तुम्हाला जीवाणू खत असतील, त्यानंतर जैविक बुरशीनाशक असतील, किंवा जैविक कीटकनाशक असतील, किंवा इतर तुम्ही काय दशपर्णी अर्क करत असाल, त्यानंतर निंबोळी अर्क, किंवा इतर ज्या काही गोष्टी पिकासाठी लागणाऱ्या, उत्पादन घेण्यासाठी ज्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला स्वतःच्या घरी किंवा स्वतःच्या शेतावर करायला लागतील. आणि परत एक सांगेल की नैसर्गिक शेती सुरुवात ही कमी क्षेत्रापासून हळूहळू, आणि नैसर्गिक शेती दुसऱ्या मिनिटाला किंवा दुसऱ्या सेकंदा किंवा दुसऱ्या सीझनला होत नाही. तिला 3 ते 5 वर्षाचा कालावधी आपल्याला जावं लागणार आहे. सुरुवातीच्या काही दिवसामध्ये आपलं उत्पादन घटू पण शकतं, पण जमिनीमधून येणाऱ्या उत्पादनाची क्वालिटी मात्र नक्की सुधारलेली असेल, त्यामधलं पोषक तत्व सुधारले असतील. जरी उत्पादन कमी मिळालं तर उत्पादनाला मिळणारा दर हा तुमचा जास्त असणार आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं नैसर्गिक शेतीला सुरुवात करावी. सर्व शेतकऱ्यांनी, म्हणजे एका शेतकऱ्यांनी सगळी करण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं एकत्रितपणे केलं, सामूहिक पद्धतीने केलं, तर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आहे, किंवा विदाऊट योजना जर आपण ही योजना करत असेल, तर परत एकदा आपण तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, म्हणजे परत एकदा आपण रामराज्याकडे नक्की जाऊ शकतो. रामराज्यामध्ये सांगायचे की लोक सगळ्या आबाद होता, त्याकडे जायला वेळ, कारण भारत हा जगाला दिशा देणारा देश आहे. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये नक्की दिशा देऊ शकतो. फक्त थोडासा शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून आपण जर वाटतं, म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्हीची सांगड घालून जर आपण पुढे चाललो तर नक्कीच ते सोने दिवस याला वेळ लागणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. येत्या काही भागामध्ये आपण सर्व गोष्टी, म्हणजे आज फक्त नैसर्गिक शेतीमध्ये काय करायचंय आणि कशामुळे आपण नैसर्गिक शेतीकडे वळलो हे 2 भागामध्ये झालं. ऍक्च्युली नैसर्गिक शेती 2 भागामध्ये संपणार नाही. इथून पुढे प्रत्येक गोष्ट काय करायची, कशी करायची हे आपण येत्या भागामध्ये समजून घेऊ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा.